विजापूर रोड परिसरातील श्री जागृत नागनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीनं नागपंचमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। पवित्र अशा श्रावण महिन्यास गुरुवारी 5 ऑगस्टपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला। श्रावण महिन्यात पहिलाच सण येतो तो म्हणजे नागपंचमीचा। याचे तमाम महिला भगिनींसह भक्तगणांना वेध लागून राहिलेले असतात। यंदा 9 ऑगस्ट रोजी नागपंचमीचा सण होता। नागपंचमी सणानिमित्त महिला भगिनींमध्ये उत्साहाचं वातावरण होतं। शहर परिसरात अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय अशा वातावरणात नागपंचमीचा सण साजरा करण्यात आला। दरम्यान प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही नागपंचमी निमित्त विजापूर रोड परिसरातील श्री रेवणसिद्धेश्वर मंदिरासमोरील जागृत नागनाथ मंदिर इथं पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचं मोठ्या मंगलमय वातावरणात आयोजन करण्यात आलं होतं। पहाटेपासूनच रुद्राभिषेक, तांदूळपूजा, सहस्त्र बिल्वार्चन यासह विविध धार्मिक विधी भक्तिमय वातावरणात पार पडले। वेदमूर्ती सिद्धय्या हिरेमठ, मल्लय्या हिरेमठ, वीरेश हिरेमठ यांनी पौरोहित्य केलं। या पूजनानंतर जागृत नागनाथ देवस्थानचे ट्रस्टी चेअरमन तथा माजी आमदार शिवशरण पाटील बिराजदार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे, निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी अशोक भांजे, विजयकुमार रामपुरे आदींसह मान्यवरांच्या उपस्थितीत श्री नागनाथांची महाआरती करण्यात आली। दरम्यान यावेळी ट्रस्टच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे, डॉक्टर मल्लिकार्जुन तरनळी, महादेव कोगनुरे, ब्रिजमोहन फोफलिया, अण्णप्पा सतुबर, पाचकवडे तसंच शिवशरण पाटील बिराजदार यांनी नागपंचमी निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या। यावेळी त्यांनी जागृत नागनाथ देवस्थानची महती सांगून सर्वांच्या सुख समृद्धीसाठी नागनाथांचरणी मनोभावे प्रार्थना केली। यावेळी ट्रस्टी सदस्य विजय रामपुरे, सिद्धेश्वर पाटील, सुजित अड्डुणगी, अण्णप्पा सतुबर, महापालिकेचे अधिकारी तळीखेडे बिराजदार, अशोक भांजे, सिद्रय्या माविनमर, अशोक बिराजदार पाटील, सकलेश बाभुळगावकर, उमेश बुक्कानवरे, माजी नगरसेविका राजेश्री पाटील, अनिता बुक्कानोरे, उत्सव अध्यक्षा राजेश्वरी भादुले, विजया म्हमाणे, निर्मला भांजे, सौ पाचकवडे, वासंती निंबर्गी, शिवलिंग अनंतपूरकर, वेदमूर्ती सिद्धय्या हिरेमठ स्वामी, वीरेश हिरेमठ स्वामी, मल्लय्या हिरेमठ स्वामी, शिवराज बिराजदार, रामेश्वर माळगे, प्रवीण ढेपे, दिनेश स्वामी, सूर्यकांत करलमाला, धरेप्पा मसळी आदींची उपस्थिती होती। सूत्रसंचालन विश्वनाथ आमणे यांनी केलं तर आभार प्रदर्शन अशोक भांजे यांनी केलं। यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवीन बांधण्यात येणाऱ्या सभामंडपाच्या जागेची पाहणी केली। दरम्यान नागनाथ भक्त सकलेश बाबुळगावकर, आनंद मुस्तारे मित्रपरिवाराच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही बुंदीच्या कळ्यांचा प्रसाद वाटप करण्यात आला। असंख्य भक्तगणांनी याचा लाभ घेतला। यावेळी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं महिला भगिनींसाठी तसंच बालगोपाळांसाठी झोका बांधण्यात आलेला होता। याचा सर्वांनी लाभ घेतला। श्री नागनाथ देवस्थान जागृत नागनाथ देवस्थान आहे। गेल्या 40 वर्षापासून इथं साक्षात जिवंत नागनाथ अदृश्य झालेले स्थान आहे आणि या ठिकाणी अनेक लोकांची मनोकामना पूर्ण झालेली आहे। कोणाला मुलं झालेलं नाही, मुलं झालेलं नाही, त्याला मुलं प्राप्त झालेलं आहे असं। आणि कालसर्पदोष कोणाला होता इथं दर सोमवारी नागनाथाला इथं येऊन त्यांनी दर्शन घेतल्याने त्यांचा कालसर्पदोष निर्माण झालेला आहे आणि राहू केतूचा सुद्धा दोष निर्माण झालेला आहे। इथं एक विजापूर रोडवरील एक भव्य आणि दिव्य जागृत नागनाथ देवस्थान आहे आणि त्या प्रित्यर्थ आपण या नागपंचमी प्रित्यर्थ आज सकाळी पहाटे 5:30 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत श्री रुद्राभिषेक संपन्न झाला। नागनाथ मंदिर होते पूजेच्यासाठी जमलेला आहोत। सर्व माता भगिनींना मी प्रथमतः नागपंचमीच्या शुभेच्छा देतो। या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके नेते आधारस्तंभ सुरुवात झाली त्यावेळेसपासून हे सर्वच मंडळी या ठिकाणी हे मंदिर बांधण्यासाठी झटत होती आणि आज मंदिर अतिशय चांगल्या स्थितीमध्ये उभं आहे। परंतु आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं की या ठिकाणी समोर सभा शासन स्तरावरती जे काय करता येईल त्या भक्त मंडळींच्या मागणीनुसार आपण नक्की करू। मी एवढंच सांगतो की या सर्वच या नागनाथ मंदिराच्या भक्तांना
श्री नागनाथ चरणी प्रार्थना करतो की त्यांचं सुख समृद्ध आयुष्य लाभो. जी शिंदे साहेब यांच्याकडून या देवस्थानासाठी आपण निधी आणू आणि ते काम नक्की पूर्ण करू, याची पूर्ण करून घेण्याची ताकद नागनाथ महाराज आपल्याला द्यावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ये मंदिर जब बना इसका साक्षीदार मैं हूँ और इसके पूजा में मैं बैठा हूँ. शिवशरण जी ने इस मंदिर के लिए जो मेहनत की है, जो प्रयत्न किए और इस मंदिर की स्थापना की, इनके हाथ से बड़ा कार्य हुआ है और उसी कार्य की वजह से नाग देवता की कृपा से इनका स्वास्थ्य अच्छा हुआ है वापिस. और यही प्रार्थना करते हैं इनकी तबीयत अच्छी रहे. बड़े उत्साह से आज पूरे दिन भर यहाँ पर यात्रा रहेगी और इसका पूरे भक्तजन लाभ लेंगे.